पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। काही जणांना वाटतंय आज नाना लगेच निर्णय डिक्लेअर करतो काय की लगेच डाव कसा ओपन करत असते। काही जण ऑक्सिजनवर आहे कधी, काही जणांना व्हेंटिलेटर लागलंय, तर नाही लवकर मी निर्णय घेत। आणि म्हणून बंधूंनो, तुम्हाला एकदा सांगायचं, तुमच्याबरोबर चर्चा करायची, काय करायचं हा निर्णय घ्यायचा। आणि म्हणून पांडवांनी माझ्या सगळ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही जोपर्यंत जनता माझ्या बरोबर आहे त्यावेळेला जनतेचा पक्ष हाच माझा पक्ष असणार आहे, दुसऱ्या पक्षाचं मला अपेक्षा ठेवण्याची काहीच गरज नाही। आणि म्हणून तुम्ही काय म्हणता याच्याकडे अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका। मग काय जे होऊ द्या, माझी तयारी आहे, त्याच्यावर लढायची तयारी आहे। आणि म्हणून बंधूंनो, आपलं मनापासून अंतकरणापासून आतापर्यंत दिलेलं प्रेम आहे ते मी कधीच आयुष्यात विसरू शकणार नाही। आगामी नगरपालिका निवडणुकीत परिचारक विरोधकांची एक आघाडी होणार की भालके समर्थक आणि आमदार अभिजित पाटील समर्थक स्वतंत्र आघाड्या करून लढणार याची मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून आलं। नुकतंच आमदार अभिजित पाटील यांच्या प्रमुख शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या परिचारक विरोधकांच्या बैठकीस मनसे नेते दिलीप धोत्रे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित असल्याचं दिसून आलं होतं। विशेष म्हणजे या बैठकीस कट्टर भालके समर्थक, माजी नगरसेवक, विविध प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते देखील उपस्थित होते। त्यामुळे आगामी निवडणुकीत भालके गट आणि आमदार अभिजित पाटील, दिलीप धोत्रे, नागेश भोसले समर्थक एकत्र आघाडी करतील अशी चर्चा देखील झाली होती। मात्र आता शहरात वेगवेगळीच चर्चा सुरू झाली असून परिचारक आणि भालके एकत्र येत आघाडी करणार असल्याच्या चर्चेनं शहरातील पारंपरिक परिचारक विरोधक मात्र अस्वस्थ झाल्याचंच म्हटलं जात आहे। 2011 मध्ये झालेल्या पंढरपूर नगरपालिकेतील सत्तांतर करण्यासाठी स्वर्गीय आमदार भारत भालके यांनी जोरदार व्यूहरचना केली होती। अनेक नवख्या उमेदवारांना संधी दिली होती। ऐन प्रचार काळात स्वर्गीय नानांची तब्येत बिघडल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं होतं। मात्र शिवतीर्थ येथील शेवटच्या सभेत त्यांनी केलेल्या भाषणानं नगरपालिकेत सत्तांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। आता जवळपास 9 वर्षांनंतर पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत। स्वर्गीय नानांच्या निधनानंतर शहरातील भालके समर्थकांची जेवढं प्रेम नानांवर तेवढं प्रेम दादांवर म्हणत 2021 आणि 24च्या विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांच्यासाठी जीवाचं रान केलं होतं। आता आपल्यासाठी झटलेल्या प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरण्याची जबाबदारी भगीरथ भालके यांच्यावर आली आहे। मात्र अजूनही त्यांची भूमिका समजू शकत नसल्यानं विविध माध्यमातून प्रकाशित होणाऱ्या बातम्यांमुळे दामाजी सहकारी साखर कारखान्यावेळी स्थापन करण्यात आलेल्या भालके परिचारक समविचारी आघाडीचा प्रयोग यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही होणार अशी चर्चा होतीये। भालके हाच पक्ष या भूमिकेतूनच मागील अनेक वर्ष पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील भालके समर्थकांनी आतापर्यंत पक्ष बाजूला ठेवून भालके या नावास पाठबळ दिलं होतं। 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील स्वर्गीय भारत नाना भाजपात जाणार अशा वावड्या उठल्या होत्या। त्यावेळी बोलताना स्वर्गीय भारत नाना भालके यांनी पाठबळ देणारी जनता हाच आपला पक्ष, हीच आपली भूमिका असल्याचं ठामपणे सांगितलं होतं। आता मागील 2 विधानसभा निवडणुकीत पाठबळ दिलेल्या समर्थकांना नगरपालिकेत पाठवण्यासाठी भगीरथ भालके हे परिचारक गटाशी आघाडी करणार की शहरात मागील अनेक वर्ष नगरपालिकेत परिचारक समर्थकांच्या सत्तेविरोधात आक्रमक भूमिका घेत आलेल्या विरोधकांच्या आघाडीशी हातमिळवणी करणार याची उत्सुकता शहरातील राजकीय वर्तुळाबरोबरच सर्वसामान्य जनतेलाही लागून राहिली आहे।